राज्यात अनेक दिग्गज नेते आहेत. या नेते मंडळींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक दिग्गजांना बोलवत मोठमोठे कार्यक्रम झालेले आपण नेहमीच बघत असतो. आपल्या कार्यकर्ता पुरुष आणि महिलांच्या कार्यक्रमांनाही या नेत्यांना हजेरी लावत त्यांचे गुणगान गावे लागते. स्थानिक गावातील राजकीय कार्यक्रमांना नेत्यांच्या पत्नीही उपस्थित राहतात अथवा इतरांचे वाढदिवसाचे कार्यक्रम आयोजित करतात. मात्र या नेते पत्नींच्या वाढदिवसाचा तसा मोठा गाजावाजाही नसतो. आपल्या पतिराजांच्या म्हणजेच साहेबांच्या अनेक कार्यक्रमांना हजर राहणाऱ्या पत्नीच्या कार्यक्रमाला साहेबच उपस्थित असेल तर त्या अर्धांगिनीचा आनंद गगनात मावणार नाही असं असतो. हा प्रसंग काल संगमनेरकरांना अनुभवायला मिळाला. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पत्नी कांचनताई थोरात यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात कांचन थोरात बोलत होत्या. महिलांचा कोणाचा वाढदिवस होत असतो का? आता पूर्वीचा काळ असा होता का महिलांचा वाढदिवस मध्ये म्हणजे करायचे नाही. त्यांना म्हणजे आपल्या मुलांचे वाढदिवस, आपल्या नवऱ्याचा वाढदिवस, आपल्या सासू सासऱ्यांचा वाढदिवस म्हणजे स्वतःच्या वाढदिवसाची आठवणच नसायची. मला सुद्धा किती वर्ष मला असं वाटलं नाही का माझा वाढदिवस करावा म्हणून. मी सविताला म्हणलं, सविता मला असं एक दिवस आता तिला सविताला मध्ये म्हटलं, अगं सगळ्यांचे मी वाढदिवस केले पण माझा वाढदिवसाचे तुम्हाला कोणाचाच आठवण येत नाही. साहेबांनी एकदा मुलांनी साहेबांनी एकदा आठवण दिली. साहेबांनी स्वतः केकची ऑर्डर दिली, हार आणला, माझा वाढदिवस केला. आज आता प्रेमी साहेबांच्या कार्यक्रमाला उपस्थित होते पण आज माझ्या कार्यक्रमाला साहेब उपस्थित आहे. हे मला त्याचा खूप आनंद वाटत आहे. असाच कार्यक्रम जर तुम्ही महिलांनी एकत्र सामावून जर कार्यक्रम घेतला तर महिलांचे सुद्धा वाढदिवस होतील. आज इथं आपण संस्थेतर्फे याच्या महिलांच्या एकत्रित ग्रुपने महिलांचे कार्यक्रम घ्यायचे आणि वाढदिवस करायचा आहे असे मी आश्वासन देते. राज्यात नेता मंत्री झाला की साहेबांच्या मागेपुढे अनेकांची जी हुजुरी सुरू असते. साहेबांचा पावर असतो, दबदबा असतो, राज्यात दौरे असतात. अशात त्यांच्या घरच्या कारभारणीच त्यांचं घर उत्तमरित्या सांभाळत असतात. त्यामुळेच नेते यशस्वी होऊ शकतात. राज्यात त्यांनी दिली आहे. मान्यवर सवती कांचनचा वाढदिवस दिली आहे. मान्यवर सवती कांचनचा वाढदिवस करण्याचा निर्णय मला थोडा समजला पण तो एवढा मोठा असेल असं काही मला वाटलं नव्हतं. मी काही भाषण करणार नव्हतो, स्क्रीनवर थोडं बोललो होतो. आणि आज तिनं सुद्धा असं म्हटलं होतं की आजचा हा कार्यक्रम असा आहे का मी व्यासपीठावर ती खाली बसले परंतु त्याला फाटा दिला आणि पुन्हा मला इथे उपस्थित राहा. म्हणजे अनेक योगायोगाच्या गोष्टी असतात. असं म्हटलं जातं की लग्नाच्या गाठी ह्या परमेश्वरच जुळवीत असतो. तसा भागी मला आठवतं की ज्यावेळेस मी LLB होऊन आलो होतो आणि लग्नाची चर्चा सुरू होती असा कालखंड तो होता आणि अचानक पाहुणे सांगलीचे आले. सांगलीचे पाहुणे ते सुद्धा त्यांचा एक राहण्याचा भाव वेगळा होता. अत्यंत रोवदार असं धोतर हे झपा हे सगळं. आणि दानला म्हणजे वडिलांना दानला भेटले आणि त्यांनी सांगितलं का मुलगी पाहायला या. स्थळ कळालं कुठं गमतीनं सांगतात. आता काय पाहुणे मुंबईला गेले होते आणि त्यावेळेसच संगमनेरचे एक व्यापारी राठी नावाचे व्यापारी होते कापडातले, ते बी त्या एका दुकानात दोघं एकत्र. ते शहाजीराव पाटलांनी म्हणजे सासऱ्यांनी त्यांनी विचारलं का एखादं स्थळ आहे का तुमच्याकडे संगमनेरकडं? तर ते म्हटले आहे ना. म्हणजे मुलाचे वडील आमदार, ते भाऊसाहेब आमदार होते दा आणि कारखान्याचे चेअरमन आहेत. पोरगा गेलेले झाला. आता त्यांना पुढारपणाची आवड असल्यामुळं शहाजीराव पाटलांना त्यांनी लगेच म्हणे बरं आहे मग आमदाराचा पोरगा परत कारखान्यात चेअरमनचा मुलगा म्हणलं. त्यांना ते बरं वाटलं आणि ते सरळ आले. योगायोगाचा भागात मग गेलो मुलगी पाहण्याकरता. म्हणजे मला एक जसं दुर्गाताईने सांगितलं तसं मोठा वाड्यासारखं ते घर, माझे चौक, भरलेलं घर, पाहुणे, रावळ्याचा राबता. म्हटलं आपल्याला जोरव्याला असंच पाहिजे. अत्यंत प्रॅक्टिकल विचार मी केला खरं सांगतो. कारण जोरव्यात राहण्याचं असं, पाहुणे रावळ्याचा राहणारा कार्यकर्ता कसं माणूस पाहिजे
तिथं पाहिल्यानंतर म्हटलं याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे, हेच पाहिजे. आणि खरं म्हणजे नंतर हा सगळा कालखंड एक असतं की किती माणूस काम करत असला बाहेर तरी घरामध्ये शांतता असेल, घर व्यवस्थित सांभाळलं जात असेल तर कोणी खूप चांगल्या पद्धतीनं काम हे करू शकतं. ही वस्तुस्थिती सगळ्यांच्या जीवनामधला तो भाग आहे. आणि त्या पद्धतीनं दादा राजकारणात, मी राजकारणामध्ये, घरामध्ये माणसं हे सगळं सांभाळण्याचं काम तर माझी आई म्हणजे बाई म्हणतो आपण, स्वर्गीय बाईनं केलेलंच होतं. ते कंटिन्यू पुढे नेण्याचं काम तिनं फारच चांगल्या पद्धतीनं कांचननी केलं. ही वस्तुस्थिती आहे. साधेपणा आहे खूप. भांडण कोणाशी झालेलं मी काय अजून पाहिलं नाही. काय भांडली असेल ते माझ्याशी भांडली. राग काढण्याची एकमेव जागा चांगली म्हणजे असं आहे का, मी चुकलो तर मी सॉरी म्हणतोच. काही अडचण येतं ती चुकली तरी मला सॉरी म्हणावं लागतं. त्यामुळे ते फार थोडा वेळ झटका असतो तो. 5-10 मिनिटांनी परत सगळं गमतीदार अनेक गोष्टी म्हणजे आता ते काय सगळ्या सांगायचं कार्यक्रम. समाजात पुरुषांचा वाढदिवस साजरा केला जात होता, मात्र आता महिलांनाही सन्मान दिला जातोय. त्यातच आज थोरात मॅडमचा वाढदिवस महिलांचा सत्कार करून केल्यानं एक नवीन उपक्रमास सुरुवात झाली असल्याचं माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. मंत्रिपदावर होतो अशा वेळेस मुंबईमध्ये तिथेच तिची ट्रीटमेंट पहिली सुरुवातीला करत असताना ते एक गोष्ट करायची का माझ्या कामावर काही परिणाम होणार नाही याची पूर्ण काळजी, तुमचं काम करीत राहा बरं, मी पाहून घेतो. हे म्हणणं काही सोपी गोष्ट नव्हती त्यावेळेस. इव्हन आहे खरं आहे की साधेपणा आहे. म्हणजे कधी मिनिस्टर मंत्री असताना सुद्धा ते फिरायला सहज सकाळी फिरायला बाहेर पडतात संगमनेरला, तर मी म्हणायचो अरे तू असं काय करतो बाहेर, काय नाही, सहजता खूप सहजता त्यामध्ये तिची कायम राहिलेली आहे. खरं सांगतो तुम्हाला, खरं वाटेल तरी माहिती नाही, आता तुम्ही सगळ्याच घरातलेच माणसं आहेत म्हणजे जास्तीचं कुटुंब आहे. माझ्या खिशातून अजून तिने कधी पैसे काढले काय कटकट करून थोडेफार घेतले असतील, परंतु म्हणजे आता जवळ पैसे पडले घ्यायचं काय अडचण असते का. आता तुम्ही काय करता मला माहित नाही सगळ्यात. आणि आपण एकदा जर म्हटलं ना तर फारच खर्च चालला, इतका खर्च बरोबर नाही, तर तुम्ही लक्षात घ्यायचं का महिना 2 महिने खर्च फार कमी होऊन जाणार. हे साध्या पण अत्यंत चांगल्या पद्धतीनं तिनं सगळ्यांना सांभाळलं. ही वस्तुस्थिती आहे. सगळ्या गोष्टी पाहिलं तर इथपर्यंत येणं याच्यामध्ये खूप कष्ट हे सगळं असतं. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद असतात, परमेश्वराचे आशीर्वाद असतात आणि शेवटी कष्ट काम हे करावं लागतं. ते काम खूप सुंदर पद्धतीने केलं म्हणूनच हे यश मिळालेलं आहे. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी केला, कौटुंबिक कार्यक्रम आपला इतका सुंदर कार्यक्रम केला, याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, S9 मीडिया, संगमनेर.